कार्यक्रमाची सुरुवात करताना दोन वक्ते इथं बोलणार आहेतच, परंतु आज आपल्या शाळा संकुलात हजर राहिलेल्या वडूज पोलीस स्टेशनच्या PSI सन्माननीय वाघमारे मॅडम यांचा सन्मान पहिल्यांदा आपल्या पर्यवेक्षिका BS माने मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर चंदन शिवेसाहेब यांचा सत्कार ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख तिवाटणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर वडूज पोलीस स्टेशनच्या खाडे मॅडम आणि सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. यानंतर विचार मंचावर उपस्थित असलेले आमच्या DYSP ऑफिसच्या रीडर मॅडम श्रीमती PSI वाघमारे मॅडम, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर या शाळेचे जगदाळे सर असतील, सेटे सर असतील, माने मॅडम आहेत आणि या ठिकाणी सर्व उपस्थित शिक्षकांचे मी आमच्या निर्भय टीमच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की यांनी वेळात वेळ काढून या छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. तसा छोटा नाही, फार बडा मोठा कार्यक्रम आहे. सर्वात पहिल्यांदा आपण हा कार्यक्रम घेतलाय कशासाठी हे प्रामुख्यानं पाहणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच साऱ्या आपल्या प्रशासनाच्या वतीनं काय काय सूचना दिल्या जातात की समाजामध्ये जी गुन्हेगारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि गुन्हेगारीचं प्रामुख्यानं कारण जर शोधलं तर मला वाटतंय की नशा ही खूपच डेंजर गोष्ट आहे आणि आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे. तर आपण हा सप्ताह नशामुक्त भारत अभियान म्हणून साजरी करत आहोत. यामध्ये प्रामुख्यानं नशेचे प्रकार वेगवेगळे असतात, जसं की दारूची नशा, तंबाखूची नशा, गुटख्याची नशा आणि अजून काय नशेली पदार्थ असतात त्यांची नशा. परंतु मला असं वाटतंय की या नशा तर आहेतच, आपल्या समाजाला खोकला बनवण्याचं काम करतात. परंतु अजून एक नशा माझ्या वतीनं मी म्हणजे आमच्या मॅडमने मला सुचवली की मोबाईलची नशा. मोबाईल नशामुक्त सुद्धा आपण झालं पाहिजे, म्हणजे कंपन्या बंद पाडायच्या नाही त्यांच्या, परंतु मोबाईलचा वापर करीत असताना आपण त्या मोबाईलचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. आपण या डिजिटल युगामध्ये वावरत असताना आपण त्याचा योग्य प्रकारे फायदा तर घेतलाच पाहिजे टेक्नॉलॉजीचा. परंतु आपल्यातील काय भरकटलेली पिढी आहे, या पिढीला खरोखर जर चांगलं ज्ञान द्यायचं असेल तर या पिढीनं सुसंस्कृतपणे कोणत्याही गोष्टीचा उपयोग करीत असताना त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आता पहा की मोबाईलमुळे या 10-15 वर्षामध्ये आपली एवढी अधोगती झाली की आपण त्या मोबाईलचा आपल्या शरीराचा एक घटक असं समजायला लागलोय आणि आपला हात तुटला तरी चालेल परंतु मोबाईल फुटला नाही पाहिजे अशी आपली मानसिकता तयार झालेली आहे. परंतु मला सांगा की बऱ्याच साऱ्या आमच्या मुली असतात, आमची मुलं आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. काय काय नाही तर ते ऍपलचं सुद्धा घेतलं, जे श्रीमंत कुटुंबाचे असतील त्यांनी. परंतु ते दाखवण्यासाठी म्हणून आपण हातामध्ये घेऊन मिरवतो का काय हे आपल्याला कळालं पाहिजे, किंवा दुसऱ्याला कमी लेखायचं आहे आपल्याला म्हणून आपण अशी संस्कृती अडॅप्ट करतोय की काय, हा विचार करणं काळाची गरज आहे. तुम्हाला मला असं वाटतंय की तुमचे जे शिक्षक आहेत ना हे खूप मोठं कॉम्प्युटर आहे. या कॉम्प्युटरमध्ये एवढं काय ज्ञान साठवून ठेवलेलं आहे आणि ते वितरित करण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातं. परंतु तुमच्यातील काय भरकटलेली मुलं आहेत, मुली आहेत, ते सरांचं किंवा तुमच्या मॅडमचं समजून न घेता आपल्याला जास्तच काय म्हणजे यायला लागलंय आणि आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून गुगल सर्च केल्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकतोय हे असं वाटायला सुरुवात झालेली आहे. मला सांगा, आपल्या भारत देशाची जी भूमी आहे या भूमीनं खूप सारा त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बऱ्याच साऱ्या लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, बऱ्याच साऱ्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले. ते आपल्याला टिकवता आलं पाहिजे
आणि या स्वातंत्र्याचा खरोखर फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. सर्वांनी या स्वातंत्र्यामध्ये वावरत असताना कोणत्याही प्रकारे एक दुसऱ्याला त्रास होणार नाही याची आपण स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. परंतु असे प्रकार आपल्या संस्कृतीमधून कुठेतर नष्ट होत चाललेत असं आम्हाला वाटायला लागलं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये आम्ही काम करीत असताना अक्षरशः गुन्हेगारीचं जर संशोधन केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आताच्या काळामध्ये दाखल व्हायला लागले. मुलींच्या सुद्धा बाबतीत तेच प्रकार सुरुवात आहे. आपण रोज म्हटलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, बातम्यामध्ये प्रत्येक ठिकाणी महिलांच्यावरती, मुलींच्यावरती होणारे अन्याय, अत्याचार हे खूप प्रमाणात वाढत चालले. तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि आपल्यामध्ये कायदेविषयक माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. या अनुषंगानं आपल्या सातारा जिल्हा पोलीस विभागाचे प्रमुख श्री तुषार जोशी साहेब, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, आमच्या DYSP श्रीमती शेंडके मॅडम, आमच्या रीडर मॅडम असतील किंवा ओडूस पोलीस स्टेशनचे PI सोनवणे साहेब असतील, प्रत्येक अधिकारी हा आम्हाला सूचना करीत असतात की आपल्या समाजातील किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हा सुखरूप राहिले पाहिजेत, त्यांना निर्भयपणे शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि पोलीस डिपार्टमेंट मी तर म्हणेन की महाराष्ट्रभरचं डिपार्टमेंट आहे. हे आपला समाज सुसंस्कृत घडावा, आपल्या मुलांना मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करीत असतात. परंतु आपल्यातीलच काय समाजकंटक असतात की एक दुसऱ्या समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरत्र काही गोष्टी सेंड करतात, फॉरवर्ड करतात. मग त्यामध्ये देवी देवतांचा अपमान असेल, महापुरुषांचा अपमान असेल, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले. तर या खरोखर डिजिटल मीडियामध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे एखादी पोस्ट करण्याच्या अगोदर आपण त्याचा विचार केला पाहिजे की याचे दुष्परिणाम समाजाला तर भोगावे लागणारच आहेत, परंतु आपला एवढा मनुष्य धर्म हा सुद्धा कलंकित होण्याचा कुठेतर प्रयत्न होता कामा नये. अशा पद्धतीनं आपलं रहनसहन वागणं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मुलींचं जे आता सोशल मीडियाचं जे हे आलंय, काय म्हणतात, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती चॅटिंगच्या माध्यमातून किंवा रील्सच्या माध्यमातून आपण दिवसभरात एक मुलगा किंवा मुलगी नाही म्हटलं तरी किमान 1000 रील पाहते. किती? 1000 रील. आणि त्या रील्स बघून आपल्याला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा असं स्टंटमॅन बनलं पाहिजे, आपण सुद्धा असंच कुठल्या तरी इमारतीवरनं उडी टाकली पाहिजे, एखाद्या तलावात उडी टाकली पाहिजे, असं आपल्या डोक्यामध्ये भूताचा संचार निर्माण होतो. तर आपण मनुष्य प्राणी आहोत, आपण जंगली प्राणी तर बिलकुल नाही. काय कोणाची नखं वाढल्या ती, कोणाला शिंग फुटले ते, असं काय आहे का? तर आपण एक चांगल्या प्रकारे या समाजाला दिशा दाखवण्याचं काम आणि या प्रामुख्यानं या पवित्र मंदिरातूनच आपली चांगल्या प्रकारे वागणूक, चांगल्या प्रकारे राहणसण हे सुधारलं जातं आणि याच पवित्र मंदिरातून आपण मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही बघा, तुम्ही मगाशी जगदाळे सरांनी सांगितलं की आमच्या आदरणीय मॅडम वाघमारे मॅडम, त्यांचं जर तुम्ही जर भूतकाळ जर पाहिला तर मला वाटतंय की तुम्हाला सुद्धा एवढं विचलित करण्याचा त्यांचा भूतकाळ आहे. आता मी त्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत, परंतु मी आवर्जून सांगतो की लढा कसा द्यावा, माणसानं जिद्द आणि चिकाटीनं कसं स्वतःच्या पायावरती उभं राहावं ते मॅडम कडून शिकणं गरजेचं आहे. मॅडमचा डोक्यावरचा जो आधारस्तंभ होता तो हरवल्यानंतर त्या मॅडमनी पूर्ण घरची जबाबदारी स्वतःच्या कंद्यावरती घेतली आणि प्रामाणिकपणे न कुठली अकॅडमी, न कुठला क्लास लावता स्वतःहून अभ्यास करून त्यांनी PSI या पदी गवासणी घातली. अजून त्यांचं पुढचं भविष्य आहे की अजून मी यापेक्षा मोठ्या पदापर्यंत पोहोचत. तर तुमच्यातून अशा मुली का निर्माण होत नाही? आपला खटाव मान तालुका जो आहे ही खूप सारी ज्ञानाची गंगा वाहणारी धरती आहे. या धरतीतून मला सांगा, खटाव मानच्या प्रत्येक खेडोपाडी गावातून बरीच सारी मुलं, बऱ्याच साऱ्या मुली अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपल्यातूनच मोहीगावची काय ललिता बाबर नाव माहित आहे का तुम्हाला? आहे का माहित? मग तुमच्यातून दुसरी ललिता बाबर केव्हा तयार होणार? अरे तुम्ही प्रयत्न केला तर सगळं काय तुम्ही मिळवू शकता, परंतु तुमच्यात ती धमक आणि ताकद असणं गरजेचं आहे. बरीच सारी मुलं देश सेवा करण्याचं स्वप्न पाहतात,
किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये येण्याचं स्वप्न पाहतात, मग ते अधिकारी पदावरती असू द्या किंवा कर्मचारी पदावरती असू द्या, परंतु त्या मुलाची त्या दिशेनं वाटचाल असणं आताच्या काळाची गरज आहे. आपलं पुस्तकी ज्ञानच कमी कुठं तर पडतंय आणि जुन्या काळातली खरोखर पिढी, आमचे पेटे सर असतील, आम्ही असेल तर सांगतो, आम्हाला शंकरराव घाडगे सर प्राचार्य होते, मुख्याध्यापक स्वामी सर होते, वाघमोडे सर होते. खरोखर ते आमचे गुरु असे होते की त्यांचा आम्ही केला म्हणू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचलो. 2-2 नोकऱ्या मी केल्या. मला सांगा, हुतात्मा परशुराम विद्यालयाची ओळख ही महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरलेली ओळख आहे. ही महाराष्ट्राची, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये बघतोय ना, अधिकारी पदापर्यंत भरपूर सारी मुलं या शिक्षण घेऊन या विद्यालयाचं नाव मोठं केलेलं आहे. आणि त्यावेळेचे शिक्षक एवढा स्टाफ मजबूत होता की आम्हाला तर असं बेंबीला धरून उचलायचे ते पस्टपट. पण आम्ही कुठली तक्रार कोणाकडे केली नाही ना. घरी सांगितलं तर घरी अजून जोडं मिळायचं. एवढं घरीत की तुडवून मारायची, सारांची तक्रार करतोय म्हणून. म्हणजे आताचा तो काळ राहिला नाही. आताच्या एखाद्या मुलाला जरी सरांनी फक्त अभ्यास कर म्हणून जरी दम टाकला तरी मुलं आता ती स्वतः रडायला सुरुवात तर करतात मुलीसारखं, परंतु घरी जाऊन 3-4 गोष्टी वाढवून अजून सांगतात. आणि मग त्यांचं आई बाप एक टँगो पंच पिऊन येतं इकडे पळत. कुठला सर आहे त्याचं छाती धरायपर्यंत काय कमी करत नाही. हे आपला समाज असा भरकटत चाललेला समाज आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सक्षम बना आणि तुमच्या जमिनी खेळाचं प्रमाण जास्त वाढवा. अभ्यासासोबतच आपली बौद्धिक शक्ती सुद्धा वाढली पाहिजे का नाही. आणि आपण जमिनी खेळ जर खेळलो, आपल्याकडे एवढं मोठं ग्राउंड आहे, ती एवढ्या मोठ्या जमिनी आहे, पळायला रस्ता आहेत, सकाळच्या पारी उठा पळत सुद्धा कोण रस्त्यावर नसतं कुत्र्याची वाट. तर तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. आणि मुलींनी खास करून आताच्या काळामध्ये रोज किमान 1 किलोमीटर पळायला पाहिजे. रोज 1 किलोमीटर. तर तुम्ही स्वतःचं संरक्षण तुम्ही स्वतः करणार आहे. आणि मुलांनी सुद्धा नियमित व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे, जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि भरपूर सारा वेळ आपल्या पुस्तकी नॉलेजला दिला पाहिजे. पुस्तकी ज्ञानच तुम्हाला सक्षम बनवणार, स्वतःच्या पायावरती उभं करणार आहे. आणि त्यामुळं मुलांनो, ही वेळ तुम्हाला सावरण्याची आहे. बरेच सारे शाळेच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात. बरेच सारे असे काय आदर्शवत पाहुणे मंडळी या ठिकाणी येते, तुम्हाला काय मार्गदर्शन करते, मोटिवेशन करते. त्या मोटिवेशन मधून तुम्ही काहीतरी ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्य, आपलं सुखमय आयुष्य व्हावं या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे. तुमची आई असेल, तुमचे वडील असतील, खूप सारे गरीब आहे, त्यांच्या डोळ्यातला अश्रू तुम्ही कधी बघायला शिकणार. खरोखर अक्षरशः एखादी मुलगी ज्या वेळेला पळून जाते त्या आईबापांना काय वाटतं, त्यांना हे जीवन जगावंसं सुद्धा वाटत नाही. आणि ज्या वेळेला ती एखादी माऊली आमच्या पोलीस स्टेशन मध्ये येते आणि आमच्याकडे सांगते की माझी मुलगी पळून गेली आहे, 2 दिवसापासून शोध घेतला परंतु मिळून येत नाही. अक्षरशः आम्ही सुद्धा मनुष्यच आहोत, वर्दीतील आम्हाला सुद्धा एक आत्मा आहे. आणि त्यावेळेला आम्हाला अक्षरशः एवढं वाईट वाटतं की आम्हाला सुद्धा आतल्या आत रडू येतं. तर त्यामुळं तुम्ही आपली चुकीच्या दिशेनं पावलं उचलू नका. तुम्ही पहिल्यांदा शिक्षण घ्या. शिक्षणानंच माणूस सुसंस्कृत घडतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला कुठेतरी चांगली नोकरी मिळणार आहे. तर तुम्ही आताच्या काळामध्ये चांगले संस्कार जपा, चांगली संस्कृती जपा. आणि मुलांना, तुमच्या समोर ज्या बसलेल्या मुली आहेत त्या तुमच्या बहिणी समान आहेत. आता मगाशी शेटे जरांनी सांगितले की काय करामती करा, तिथं पोलीस स्टेशनला थांबलेत आणि एक वेळ जर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर पश्चाताप करण्याच्या पलीकडे तुमच्यापाशी काही एक शिल्लक राहत नाही. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर स्वप्न खरोखर मोठी जर बाळगली असतील, मला परदेशात जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, कितीही चांगली 99-100% मार्क घेतली तरी परत व्हेरिफिकेशन मध्ये तो गुन्हा तुमच्यावरती नमूद असेल तर तुम्ही वेळ वाया घालवू नका. आणि मुलींनो, तुम्ही 18 वर्षाच्या आत आहे तोपर्यंत पोक्सो कायदा तुमच्यासाठी संरक्षणासाठी खंबीर आहे. त्या पोक्सो कायद्याचा खरोखर योग्य प्रकारे वापर करून घेणं ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि आता कायदे खूप सारे कडक आहेत. कायदे कडक असून चालणार नाही, तुम्ही कडक बनला पाहिजे, तुम्ही सक्षम बनला पाहिजे. तुम्हाला जर एखादा कोण त्रास देण्याचं काम करत असेल, निर्भय पथकाच्या वतीनं तुम्हाला मी आवाहन करतो की तुम्हाला कधीही केव्हाही अडचण आली तर डायल 112 नंबर, त्याचबरोबर आमच्या खाडे मॅडमचा एक नंबर आहे मोबाईल नंबर पर्सनल, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि अडचण आली तर तुम्ही त्यांना फोन करून सांगू शकता किंवा डायल 112 ला सांगू शकता. तुमच्या नावाचा कुठेही उल्लेख केला जाणार नाही. परंतु घरचं भांडण शाळेत आणू नका. आणि एखाद्यावर जाणून बुजून खोटी तक्रार द्यायची तर ते सुद्धा व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यावर सुद्धा त्याच प्रकारे गुन्हा दाखल होणार आहे. बरीच सारी डायल 112चा दुरुपयोग व्हायला लागलाय.
एखाद्या दारोडा संध्याकाळी 7 वाजल्या टाकली एखादी चपटी की ती फोन करतोय पोलीस स्टेशनला, साहेब असा असा प्रॉब्लेम आहे. काय तिथं गेल्यानंतर ते बाबा दुसरंच काय तर कारण सांगत, माझ्या बायकोनं मला चांगलं जेवण दिलं नाही म्हणून फक्त फोन केला. तर त्याचा सुद्धा दुरुपयोग करून घेऊ नका. चांगल्या गोष्टीसाठी त्याचा 100% वापर करा. आणि मुलांना कोणत्याही प्रकारे या बहिणींना त्रास होणार नाही असं वर्तन तुम्ही स्वतःमध्ये अंगीकृत करणं आताच्या काळाची गरज आहे. नाहीतर आता या वयामध्ये गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. दुसरी गोष्ट, नशामुक्त अभियान जे सरकारच्या वतीनं चालवण्यात आलेलं आहे त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे काय आहे? कुठला दारूचं दुकानदार तुमच्या घरी येत नाही की माझ्या दुकानात येऊन दारूचं म्हणजे कॉम्पिटिशन आहे का की ऑफर दिली आहे काय, तर असं काय येतं का कुठून? आपण स्वतःहून तिथं जातो, आपली नशाची भूक भागवण्यासाठी म्हणून 2-4 क्वार्टर पितो आणि एक दिवस असंच लवकरच निघून जातो. तर त्या गोष्टीपासून दूर राहा. दुसरी गोष्ट, बरीच सारी लहान लहान मुलं सुद्धा आम्ही पाहतोय ते गुटखा, तंबाखू, सिगरेट अशा व्यसनाधींकडे वळालेले आहे. तर आपला समाज भरकटू देऊ नका. तुम्ही, मी तर म्हणेन की तुम्ही उलट तुमच्या घरात कोण जर करत असेल व्यसन तर त्याला तुम्ही ज्ञान देऊ शकता. आणि ज्ञान देण्यासाठी वयाची गरज नसते. ज्ञान लहान लहान मुलगा सुद्धा देऊ शकतो. आपली आई असेल, आईला सुद्धा तुम्ही सांगू शकता मिश्रिक असू नको, नाहीतर ती बिचारी तिथं मिश्रिक असते तसंच हातपाय त्या आट्याला पळवते. तर तसं मी सांगा की बाळा या व्यसनापासून दूर राहा. आणि हसू नका, खरी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळं मुलीने तर कुठल्याच करायचं नाही व्यसन, नाही तर आपली घेतली एवढी बचकावर मिश्रिक घास घास घासत बसते, त्यानं दात शुद्ध होणार नाहीत, लवकरच कॅन्सर होणार. त्याच्या गोष्टी आहेत. मला वाटतंय की तुमचा वेळ मी जास्त घेत आहे, तर मला एवढंच सांगायचं आहे, नशामुक्त असा समाज आपला घडवणं काम आहे. त्याचबरोबर कायद्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. स्वतःचं संरक्षण स्वतः मुलीने केलं पाहिजे. अडचण आल्यास आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत. आणि त्याचबरोबर आताच्या काळामध्ये मुलांनी सुद्धा कायदे काय आहे त्याचं वाचन केलं पाहिजे. कायदा जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जीवनामध्ये अडचण निर्माण होणार नाही. अशा बऱ्याच साऱ्या मुद्दे आहेत, गोष्टी आहेत. मला वाटतंय की तुमच्या शाळेची वेळ सुद्धा आम्हाला मर्यादित सांगितलेली होती. त्या अनुषंगाने खरोखर मी पुन्हा एक वेळ या शाळेचे मुख्याध्यापक सर आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांनी या छोट्याशा कार्यक्रमाचं वेळात वेळ काढून नियोजन केलं, आयोजन केलं, त्याबद्दल या शाळेचे संस्थापक असतील, शाळेचे प्रमुख असतील, त्याचबरोबर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावरील उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, इथं उपस्थित माझे सहकारी आणि खास इथं ज्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवले अशा विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. प्रथम मी दिलगिरी व्यक्त करते की अचानक सांगितल्यामुळे थोडं यायला उशीर झालेला आहे आणि तुम्ही बराच वेळ थांबलेला आहे, कारण की बरीच मुलं चुळबुळ करतायत तिकडं, त्याच्यावरून कळतंय की बराच वेळ मुलं थांबलेली आहेत. तर मी थोडक्यात पण अशी माहिती सांगणार आहे. आपली निर्भया पथकाची निर्मिती महाराष्ट्र शासनाने हे आपल्यासाठी केलेली आहे. जे ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, जे लहान मुली आहेत, मुलांसाठी पण आहे असं समजू नका फक्त मुलींसाठी आहे. तर तुम्हाला काही त्रास होत असेल, काही अडीअडचणी असतील तर त्यासाठी निर्भया पथकाची खास आपण नेमणूक केली आहे. पोलीस तर बाकीच्या ह्याच्यासाठी असतात, पण निर्भया पथक खास लहान मुलींना आणि काही त्रास होत असेल तर त्यासाठी केलेले आहे. आता चंदन शिवे मेजरने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर्वप्रथम मोबाईल खरंच खूप घातक आहे तुमच्यासाठी, नाही का? कोण कोण वापरतं इथं? कोण वापरतं का मोबाईल? कोण वापरत नाही ते सांगा पहिले. वापरतात की वापरत नाही? वापरत नाही ते हात करा. अरे मुली, मोठ्या मुली सगळ्या वापरतात वाटतं आहे, पण तितकाच वाईटही आहे तुमच्यासाठी. मान्य आहे का तुम्हाला? तुमचं आत्ताचं वय नाहीये, तुमचं शिक्षणाचं वय आहे. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मोबाईल, तुमचा शाळेचा अभ्यासक्रम वगैरे येतो का? शाळेचा ठीक आहे. आपल्या मोबाईलचा उपयोग मला वाटतं कोविड पासून सुरू झालाय, नाही का? अभ्यासक्रम देणं घेणं हे, पण
मोबाईल हा आपल्या अभ्यासासाठीच वापरायचा आहे, आपला आतून एज नाहीये, नाही का? मान्य आहे का? खरंच का? रील बघायचा वापरत? दुसरी गोष्ट, ह्या ज्या मला वाटते 5वी ते 10वीच्या मुली आहेत किंवा मुलं पण ही मोठी आहेत, मला असं जाणवते की आपल्या टीनेजरचं एज असतं, आपल्याला कळत नाही की आपण नाही का मित्रमैत्रिणीशी बोलतो, त्यांच्याशी पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. हे तुमचं प्रेम करायचं वय आहे का? खरं सांगा. हा, मोठ्या मुलींनी खरं सांगा. आमच्याकडे मी स्वतः केसेस केलेले आहेत सर. 14-15 वर्षाच्या मुली प्रेग्नेंट होतात. हे कितपत योग्य आहे? खरी परिस्थिती सांगते मी, कारण की मी स्वतः तपास केलेले आहेत. हे तुमचं बाळ सांभाळायचं वय आहे का? हे सांगा मला फक्त. तुम्ही सगळ्यांनी शांत बसा. ही खरी परिस्थिती आहे. 14-15 वर्षाची मुलं सुद्धा आतमध्ये मग बसतात. हा, बाल सुधारगृह आहे आपल्याकडे त्यासाठी. तर मुलींना खरंच माझी कळकळीची विनंती आहे आणि मुलांना सुद्धा की आपण मुलींकडे नाही का एक बहिणीप्रमाणे, तुमचं वय नाहीये, ज्या त्याच्या वयामध्ये ज्या गोष्टी केलेल्या त्या चांगल्या असतात. आता मित्रमैत्रिणी राहा, बहीण भावाप्रमाणे राहा, पण आता सध्या करिअरचं वय आहे, करिअरकडे लक्ष द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही आतापासूनच जर करिअरकडे लक्ष दिलं तर भविष्य घडणार आहे, नाहीतर आहे मग आपलं काय रेग्युलरचं काम. आपण सर्वसामान्य घरातले सगळे विद्यार्थी आहेत, माझ्या माहितीनुसार सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. आपले आई वडील खूप मोठे हे नाही आहेत, नाही का, शिक्षण तुम्हाला देतात, हेच तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शांत बसा. मोटरसायकल जर तुम्ही चालवली तर मला वाटते आता तुम्हाला शिक्षा तर आहेच, पण तुमच्या बरोबर तुमच्या पालकांना, त्यांना पण 3 वर्षाची शिक्षा आहे. मग तुम्ही ठरवा मोटरसायकल चालवायची किंवा नाही. कोण चालवा? आताच घेऊन जाऊ का? रोडमध्ये भरमसाठ वेगाने वाहनं चालत असतात, त्यातून अपघाताचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे आपले काही घरगुती कामं असतात, मान्य आहे, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना पण सांगा की मोटरसायकल चालवल्याने अपघात होतात आणि त्यामुळे तुम्हाला पण शिक्षा होते. दुसरी गोष्ट, सायबर फ्रॉड. तुमच्या घरी वगैरे पण मोबाईलवरती मेसेज येतात किंवा घरगुती नाही काही लॉटरी लागणार आहे, काय लागणार आहे, त्याच्या अनुषंगाने असे प्रकार घडतात. ते घरच्यांना पण सांगा. आणि हे काही खरं नसतंय, कोण कोणाला फुकट पैसे देत नाही, बरोबर ना? का देतो कोणाला? जर सायबर क्राईम संबंधित काय जर तुम्हाला जर घरी असे फोन मेसेज येत असेल तर आपला 1930 म्हणजे 1930 हा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन संपर्क साधू शकता किंवा पोलीस स्टेशनला येऊन पण तक्रार देऊ शकता. दुसरी गोष्ट, लहान मुला मुलींच्या बाबतीमध्ये निर्भया पथक तर आहेच, पण डायल 112. आता जर त्यावेळेस आम्ही अवेलेबल नसेल किंवा काय नसेल, अचानक जर काही कुठली घटना परिस्थिती उद्भवली तर तुम्ही डायल 112 वरती तात्काळ संपर्क साधू शकता आणि त्यातर्फे आम्ही पोलीस एक तात्काळ येऊ शकतात आणि तुम्हाला मदत करू शकतात. बाकी पोलीस स्टेशनला तर सर्व आहेतच. आता शिक्षणासंदर्भात मी थोडी माहिती सांगणार आहे. आता नेट फक्त हेच नाही तर मला वाटतं सातारा जिल्हा पोलीस दल आणि ह्याच्यासाठी मिलिटरीसाठी ओळखला जातो. तर तुम्ही आतापासूनच तयारी करा. सरांनी सांगितले मैदानी खेळ हे आतापासूनच खूप गरजेचे आहेत. तुम्हाला आता वाटतंय की लॉंग टर्मचा विचार करा. तुम्ही लॉंग टर्म हे आपण जे स्वतः पुस्तकातून जे नॉलेज घेणार आहोत किंवा जे मैदानी खेळ आपण शरीराकडे लक्ष देणार आहोत हेच कायम राहणार आहे. मोबाईल हे साधन नाहीये की तपासून एक वेगवेगळे मला वाटतं युट्यूबला वगैरे पण आतापासून जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्याच्यावरची माहिती घ्या आणि तुमचं भविष्य, तुमच्या शाळेचं, तुमच्या गावाचं नाव, भविष्य उज्ज्वल करा अशी मी अपेक्षा करते. अचानक कार्यक्रम ठेवल्यामुळे थोडा लेट झाला आणि थोडं एवढं सांगता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.